गुड मॉर्निंग एव्हरीवन. चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स, शाहूपुरी, नीट IIT, सीट अकॅडमी या नावानं ओळखली जाते. साधारणपणे गेले 15 वर्ष चाटे कॉलेजमध्ये अनेक विद्यार्थ्यांनी अतिशय उत्तुंग असं यश मिळवलेलं आहे. असं विशेष काय आहे चाटे कॉलेजमध्ये किंवा चाटे अकॅडमीमध्ये आणि बाकीच्या काही इन्स्टिट्यूट्समध्ये? विशेष हेच आहे की सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाटे कॉलेज आणि अकॅडमी एकत्र रन होत आहे. म्हणजे एकदा तुम्ही चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शाहूपुरीमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर परत वेगळी अकॅडमी, परत वेगळा कोचिंग क्लास किंवा परत वेगळं कॉलेज लावण्याची गरज लागत. सर्वच गोष्टी त्या विद्यार्थ्याच्या ज्या गरजा असतात त्या सर्वच गोष्टींची पूर्तता जी आहे ती आपल्या कॉलेज प्लस अकॅडमी या ठिकाणी केली जाते. त्यामुळे परत त्याच्यासाठी जी काही आपल्याला रिसर्च असतो, शोध असतो, तो करावा लागत नाही आणि विद्यार्थ्याला अतिशय चांगला फायदा, सुंदर फायदा भेटतो. आता चांगला फायदा म्हणजे नेमकं काय? तर साधारणपणे स्कूल अप टू 10 स्टँडर्ड 10वीपर्यंत जसे विद्यार्थी स्कूल टायमिंगमध्ये शिकलेले असतात, स्कूलच्या पद्धतीनं शिकलेले असतात, तीच मेथड आम्ही कॉलेजमध्ये रन केली. आम्ही कॉलेजला ॲक्च्युली कॉलेज असं म्हणतच नाही, आम्ही त्याला नॉलेज लाईफ असं म्हणतो आणि अनेक वेळेला आम्ही स्कूल असंच कन्सिडर करतो, कारण हे विद्यार्थी 12वीपर्यंत स्कूलमध्येच आहे अशाच पद्धतीनं आम्ही त्यांना ट्रीट करतो. म्हणजे मॉर्निंग 9 to 5 हे आमचं वर्किंग आहे. याच्यामध्ये 3 वाजेपर्यंत ॲक्च्युली त्यांचं कोचिंग असतं, ज्याच्यामध्ये बोर्ड, CET, नीट, JEE या पद्धतीनं वेगवेगळ्या बॅचेस असतात. JEEच्या बॅचेस वेगळ्या, JEE ॲडव्हान्सची बॅच वेगळी, नीटच्या बॅचेस वेगळ्या, CETच्या बॅचेस वेगळ्या, हे मेंटेन केलं जातं. या प्रत्येक बॅचमध्ये बोर्डसहित या सर्व कॉम्पिटिटिव्ह एक्झामचं कोचिंग केलं जातं. आणि याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट ही की 3च्या नंतर मग डाऊट क्लिअरिंग सेशन, डिफिकल्टी सेशन, अगदी एखादा विद्यार्थी जर इव्हिनिंग सेशनमध्ये अभ्यास करत बसणार असेल तर रात्री 7 वाजेपर्यंत कॉलेज ओपन असतं. 7 वाजेपर्यंत तो विद्यार्थी त्या स्टडी रूमचा लाभ घेऊ शकतो आणि अतिशय उत्तम अशा पद्धतीचं शिक्षण पूर्ण करू शकतो. आमच्याकडे येणारे जे विद्यार्थी असतात हे अतिशय ग्रामीण भागातून आलेले असतात. म्हणजे याच वर्षी आमचे 103 विद्यार्थी CETमध्ये 90% वर आहेत, नीटमध्ये जवळपास 13 विद्यार्थी 600च्या वर आहेत, ॲडव्हान्समध्ये प्रदीप वरांबळे, त्यात माही कल्याणकर अशा विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी क्वालिफाय झालेले आहेत की जे अतिशय ग्रामीण भागातून आलेले आहेत. म्हणजे आमचा जो भर असतो तो अशा विद्यार्थ्यांवर असतो की जे अतिशय ग्रामीण भागातून येतात आणि ज्यांना अगदी JEE नीटबद्दल काहीही माहीत नसतं अशा विद्यार्थ्यांना एक अतिशय उत्तम पद्धतीनं घडवून त्यांना JEE, IIT, नीटसारख्या राष्ट्रीय स्तरावरील नंबर 1 एक्झाम्समध्ये क्वालिफाय करून देणं हे आमचं मुख्य स्रोत आहे. आमच्याकडं फाउंडेशन झालेले स्टुडंट किंवा अतिशय वेल डेव्हलप्ड वगैरे असे स्टुडंट्स खूप कमी येतात. आमच्याकडे येणारा जो ऑडियन्स किंवा विद्यार्थी वर्ग आहे हा जनरली मध्यमवर्गीय कुटुंबातला असतो, हायर लेवलच्या कुटुंबातला सुद्धा असतो. कारण आमचं एकच ध्येय आहे, मॅक्सिमम स्टुडंट्सना गव्हर्नमेंट कॉलेज उपलब्ध करून देणं. कारण गव्हर्नमेंट कॉलेज आणि प्रायव्हेट कॉलेजमधली जी इकॉनॉमिकली डिफरन्स जो आहे तो फार आहे, जो मध्यमवर्गीय कुटुंबांना परवडण्याच्या पलीकडचा आहे. म्हणून आमचा विषय एकच असतो की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना क्वालिफाय करणं, गव्हर्नमेंटसाठी पात्र ठरवणं आणि त्यांना पुढच्या उज्ज्वल भवितव्यासाठी तयार करणं. माझ्याबरोबर जे माझी सर्व टीम काम करते, सर्व टीचर्स जे आहेत, नॉन टीचिंग स्टाफ आहेत, जवळपास 62 स्टाफ चाटे ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स शाहूपुरीमध्ये आहे की ज्यांच्या डोक्यात 8 ते 9 तास एकच ध्येय असतं, मॅक्सिमम स्टुडंट्सना अतिशय उत्तम एज्युकेशन देऊन त्यांना एक अतिशय उत्तम नागरिक भविष्यासाठी तयार करणं. याच्यासोबतच डॉक्टर भारत खराटे सर जे आमचे डायरेक्टर आहेत, चाटे सर जे मुख्य डायरेक्टर आहेत, यांचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन मिळतं, विद्यार्थ्यांना त्यांचं मार्गदर्शन मिळतं आणि एक चारी बाजूंनी तयार असलेला विद्यार्थी जो आहे तो आम्ही इथं कॉलेजमध्ये तयार करतो आणि त्याला समाजामध्ये अतिशय उंच झेप घेण्यासाठी पाठवतो. अनेक विद्यार्थी आता इथून गेलेले आहेत की ज्याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्याचं आता मी नाव घेतलं, प्रदीप वरांबळे, म्हणजे वरंगे पाडळीमधला एक अतिशय छोट्या गावातील हा विद्यार्थी आहे की ज्याचे वडील अर्धा एकर शेतीमध्ये स्वतःच्या आणि स्वतःच्या कुटुंबाची वागणूक करतात. तर त्या
कुटुंबातला हा विद्यार्थी जो मराठी मीडियमचा स्टुडंट आहे, एका ग्रामीण भागातून आलेला विद्यार्थी आहे की जो आज IIT क्वालिफाय होतोय. शेळेवाडी नावाचे एक गाव आहे इथं गारगोटीजवळ, तिथली अपर्णा पाटील नावाची विद्यार्थिनी IIT खरगपूरला जाते. म्हणजे अशा अनेक उदाहरणं आहेत, ती संपणार नाही आहेत. हजारो उदाहरणं आहेत की जे या कॉलेजमध्ये घडून गेलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये सक्सेस होण्यासोबतच आम्ही प्रयत्न हा करतो की तो विद्यार्थी समाजामध्ये एक चांगला नागरिक म्हणून कसा उतरेल. कारण दर महिन्याला आम्ही ज्या ॲक्टिव्हिटीज राबवतो, दर महिन्याला ज्या मी कसा घडलो याच्यावर जे स्पीच आणि बाकीच्या ज्या ॲक्टिव्हिटीज अरेंज करतो, त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना एक उत्तम प्रकारचं मोटिवेशन मिळतं. आणि आजच्या या युगामध्ये सोशल मीडिया ज्याला आपण म्हणतो, याच्यामध्ये विद्यार्थी बिघडू नये याची पूर्ण काळजी घेऊन त्याला भविष्यासाठी आम्ही तयार करत असतो. त्यामुळे तुम्हीसुद्धा आमच्यावर पूर्ण विश्वास ठेवून कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्या, अकॅडमीमध्ये आमच्या ॲडमिशन घ्या. तुम्हाला या विद्यार्थ्यांसारखाच तुम्हालासुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट मिळेल आणि एक उत्तम नागरिक होऊन तुम्ही इथून बाहेर पडाल याचा विश्वास मी तुम्हाला देतो. थँक्यू व्हेरी मच.